राज्यातील सर्व लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। आज वार गुरुवार 9 एप्रिल रोजी आता मार्च महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता सरकारच्या माध्यमातून सोडायला सुरुवात केली आहे। गेल्या 3 ते 4 दिवसापासून मार्च महिन्याचे देखील 1500 रुपये जमा होत असल्याची आता महत्त्वाची बातमी समोर येत आहे। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलंय तुम्हाला जशा प्रकारे फेब्रुवारी महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता जमा झाला तशा प्रकारे मार्च महिन्याचे देखील 1500 रुपयांचा हप्ता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून जमा या ठिकाणी होऊ लागलेत। मग आता कोणकोणत्या महिलांना सर्वात पहिल्यांदा आज पैशांचं वितरण होणार आहे? तुम्हाला वाटत असेल की रोज पैसे येणार असं बोलता, परंतु लाडक्या बहिणींनो लक्षात ठेवा, गेल्या 3 ते 4 दिवसापासून आता महिलांच्या थेट बँकेच्या खात्यावरती आता हे पैसे जमा होत आहेत। मग तुम्हाला पण आता पैशांची गरज असेल आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुम्ही फेब्रुवारीचा घेतला असेल आणि मार्च महिन्याचा हप्ता कधी येणार असं वाट बघत असाल तर तुमच्यासाठी हा गुरुवार आनंदाचा असणार आहे। थेट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुम्हाला पैशांचं वितरण होऊ लागलंय। मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून आज नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा मार्च महिन्याचा हप्ता जमा होणार आहे याचीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजावून सांगणार आहे। त्यामुळे 2 मिनिटे सर्वांनी आता इथून पुढे लक्ष देऊन बघायचं आहे। बघा, अनेक महिला नाराज झाल्या होत्या कारण त्यांना फक्त आणि फक्त फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये मिळाले होते। मार्च महिन्याचे 1500 रुपये कधी येतील असं ते वाट बघत होते। अखेर सरकारच्या माध्यमातून त्यांनी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचं बटन दाबलं आणि महिलांच्या थेट बँकेच्या खात्यावरती आता हे पैसे जमा होत आहेत। अगदी 2 मिनिटांच्या आतमध्ये आपण ती लिस्ट पाहणार आहोत ज्या महिलांना पैशांचं वितरण आज गुरुवार निमित्त या ठिकाणी सोडण्यात येऊ लागलंय। सर्वात पहिल्यांदा सरकारच्या माध्यमातून त्या एक कागदपत्रांची चेकिंग करण्यात आल्या, ते म्हणजे आता तुमच्याकडे पिवळं व केशरी रेशन कार्ड आहे का? बघा, पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तर सर्व लाभार्थी महिलांना या ठिकाणी मार्च महिन्याचे देखील 1500 रुपये या ठिकाणी सोडण्यात आले आहेत। आता बघा, तुम्हाला वाटत असेल की लवकर पैशांचं वितरण का सोडत नाही, तर सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी जो काय लाडकी बहीण योजनेचा निधी मंजूर करण्यात आला होता त्यासाठी भरपूर वाटा या ठिकाणी आता निर्माण झाल्या होत्या। जसं की तुम्हाला माहित आहे, आता सरकार नमो शेतकरी योजनेचा हप्ता मागच्या 2 महिन्यांच्या आसपास त्या ठिकाणी दिला। पीएम किसान योजनेचा हप्ता मागच्याच महिन्यामध्ये त्या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे सरकारला या ठिकाणी तुम्हाला पैसे वाटण्यासाठी निधी कमी पडत होता। अखेर सरकारच्या माध्यमातून आता केंद्र सरकारच्या माध्यमातून हा निधी मागवल्याचं आता सूत्रांकडून समजतंय आणि त्यामुळे तुम्हाला हप्ता वितरणाचा एक मार्ग मोकळा झाल्याचं पाहायला मिळतंय। अगदी 2 मिनिटांच्या आतमध्ये आपण या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्या महिलांना पैसे या ठिकाणी सोडण्यात येत आहेत, कोणत्या लाडक्या बहिणींना बाहेर काढण्यात आले, कारण सरकारने काय सांगितलंय, कोणती सरकारी योजना ज्यावेळी सरकार काढत असतं त्यावेळी एक अपात्र यादी आणि एक पात्र यादी लावत असतं। जर करता तुम्ही अपात्र यादीमध्ये गेला तर पात्र यादीमध्ये येण्यासाठी काय काय या ठिकाणी प्रोसेस करावी लागणार आहे हेच या ठिकाणी सांगणार आहे। आज वार या ठिकाणी गुरुवार, खरं म्हणजे सोमवार मंगळवार बुधवार हे 3च दिवस वाटपाचे सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आले होते, परंतु अनेक महिलांची या ठिकाणी केवायसी प्रॉब्लेम या ठिकाणी आला होता। काही महिलांच्या बँकेचा सर्व्हर डाऊन होता, त्यामुळे महिलांना 1 दिवस वाढवून या ठिकाणी दिला आणि गुरुवारी आता सर्व राहिलेल्या लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचे देखील आता 1500 रुपये जमा या ठिकाणी होणार आहेत। कोणाकोणाला पैशांचं वितरण होणार आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणींना वगळून पैशांचं वितरण होणार आहे याची माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। जर करता तुमच्याकडे पिवळं व केशरी रेशन कार्ड असेल तर त्या महिलांनी आता लक्षपूर्वक बघायचं आहे, कारण गोरगरीब महिला म्हणून त्यांना ओळखलं जाणार आहे आणि त्यांच्या बँकेच्या खात्यावरती थेट आज या महत्त्वाच्या 15 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून थोड्याच वेळामध्ये तुम्हाला जमा झाल्याचा मेसेज पाहायला मिळणार आहे। लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल, कारण अखेर लाडकी बहीण योजनेचा आता या ठिकाणी फेब्रुवारीचा हप्ता मिळाल्यानंतर मार्च महिन्याचा देखील हप्ता जमा व्हायला सुरुवात झाल्याची माहिती आता समोर येत आहे। तुम्ही पटकन तुमच्या बँकेचं खातं आता चेक करायचं आहे, कारण काही महिला काय करतात, खेडेगावामध्ये राहत असतात आणि त्यामुळे त्यांच्या मोबाईलला रेंजच नसते। परंतु सरकारच्या माध्यमातून असं सांगण्यात आलेलं आहे की आता ज्या महिलांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक केलं आहे अशा महिला वंचित राहणार नाहीत, कारण सरकार काय म्हणतंय, आधार कार्डच्या नंबरवरच लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पैसे सोडले जातात आणि तुम्ही जर आधार कार्ड बँकेच्या खात्याला जोडला असेल तर तुम्हाला पैसे वितरणासाठी कोणताही या ठिकाणी प्रॉब्लेम नसणार आहे। जर करता तुमचं मागच्या वर्षी म्हणजे 2025 ला 2024 ला उत्पन्नाची मर्यादा 2.5 लाखांच्या आतमध्ये असेल
तर या ठिकाणी त्या महिलांना गोरगरीब आणि गरजू महिला म्हणून या ठिकाणी निवडण्यात येईल आणि त्यांच्या खात्यावरती थेट या ठिकाणी पैशांचा लाभ सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात येईल। अगदी 2 मिनिटांच्या आतमध्ये आपण कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये आज पैशांचं वितरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे हे सुसंगणार आहे। आपल्या राज्यामध्ये जर जिल्ह्यांची संख्या पाहायला गेली तर लक्षात ठेवा 36 जिल्हे आहेत। 36 जिल्ह्यापैकी या ठिकाणी आता सोमवार, मंगळवार, बुधवार यापैकी जवळपास 18 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण झालं। काल आणि संध्याकाळी पण या ठिकाणी उरलेल्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण झालं। उरले फक्त 15 जिल्हे। त्या 15 जिल्ह्यामध्ये जेवढ्या पण काही लाभार्थी महिला आहेत त्यांना थेट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून आता पैसे बँकेच्या खात्यावरती जमा होऊ लागलेत। आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे KYC तुम्ही केले असेल तर तुम्ही या ठिकाणी कोणताही प्रॉब्लेम तुम्हाला नसणार आहे, कारण तुम्हाला पण माहित आहे KYC करायची अंतिम तारीख जी होती तर ती 31 मार्च होती आणि 31 मार्च तर या ठिकाणी पूर्णपणे संपून गेलेला आहे आणि लास्ट डेट तुम्हाला दिली होती 31 मार्च। तिथपर्यंत तुम्ही KYC केले असेल तर तुम्हाला प्रॉब्लेम कोणताही नसणार आहे। पैशांचं वितरण थेट तुमच्या बँकेच्या खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून आता जमा होऊ लागले। आता सरकारच्या माध्यमातून आता गोरगरीब आणि गरजू महिलांना सर्वात पहिल्यांदा पैशांचं वितरण नेहमी होत असतं आणि तशाच प्रकारे पैशांचं वितरण गोरगरीब आणि गरजू महिलांना या ठिकाणी सोडण्यात आल्याची माहिती सूत्रांमार्फत या ठिकाणी समजते आहे। बघा एकनाथ शिंदे साहेब तुम्हाला जे बोलतात तर ते 100% करून दाखवतात लाडक्या बहिणींनो, तुम्हाला पण माहित आहे, कारण महिन्याच्या महिन्याला 1500 रुपये सरकारच्या माध्यमातून तुम्हाला येतच असतात आणि तशाच प्रकारे या ठिकाणी मार्च महिन्याचा सुद्धा हप्ता सोडत असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे। आज वार आहे गुरुवार आणि सर्व लाडक्या बहिणी आनंदाने या ठिकाणी नाचणार आहेत, कारण त्यांच्या हक्काचे त्यांना 1500 रुपये या ठिकाणी जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। कुठं पैशांचं वितरण होणार आहे तर सर्वात पहिल्यांदा जे गोरगरीब आणि गरजू जिल्हे आहेत तर त्यांनाच पैशांचं वितरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या थेट बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यात येणार आहे। बघा सर्वात पहिल्यांदा आपण पाहूया की नेमकं कोणकोणत्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी वगळण्यात येणार आहे। तुम्हाला वाटत असेल की फेब्रुवारीचा हप्ता मिळालाय म्हणल्यावर मार्चचा हप्ता सर्वांना मिळेल, परंतु तसं अजिबात नाही आहे, कारण सरकारी योजनेच्या माध्यमातून वेगवेगळे नियमावली लावण्यात आलेले असते आणि या नियमामध्ये पास होणं हे लाडक्या बहिणींचं काम असतं। कारण या ठिकाणी अनेक महिलांनी काय केलं, फेब्रुवारी आता जानेवारी महिन्याचा हप्ता व्यवस्थित या ठिकाणी घेतला, परंतु 31 मार्च ही लास्ट डेट KYC ची होती आणि तुम्हाला माहित आहे KYC करताना तुमच्या वडिलांची KYC तर करायला सांगितली होती। तुमचं जर लग्न झालं असेल तर तुमच्या नवऱ्याची सुद्धा KYC सरकारने करायला सांगितली होती। आता तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की दोघांची KYC करायला का सांगितली होती, तर लाडक्या बहिणींनो इथंच महत्त्वाचा पॉईंट आहे। यामधूनच जवळपास 13 ते 14 लाख लाडक्या बहिणी बाहेर काढण्यात आलेत। सरकार काय म्हणते, तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या नियमामध्ये बसला तरच तुम्हाला पैशांचं वितरण होणार आहे, म्हणजेच 2.5 लाखांच्या आतमध्ये उत्पन्न तुमचं स्वतःचं आणि तुमच्या कुटुंबातील मेन व्यक्ती म्हणजे कोण, तुमचं वडील असतील किंवा लग्न झालं असेल तर तुमचे पती असतील तर त्यांचं उत्पन्न 2.5 लाखांच्या आतमध्ये पाहिजे तरच तुम्हाला पैशांचं वितरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून थेट DBTच्या माध्यमातून तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्याची शक्यता सूत्रांमार्फत वर्तवण्यात आल्या। तर बघा सर्वात पहिल्यांदा आपण पाहूया कोणाला या ठिकाणी बाहेर काढण्यात आले, त्यानंतर लगेच पाहूया आज नेमकं कोणकोणत्या लाडक्या बहिणींना आता पैशांचं वितरण होणार आहे। तुम्हाला जिल्ह्यांची लिस्ट अगदी 2 मिनिटांच्या आतमध्ये सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहायचं आहे, कारण अर्धवट व्हिडिओ सोडला तर तुम्हाला ही जी सत्य माहिती आहे तर ती तुम्हाला या ठिकाणी मिळणार नाही आहे। तर बघा तुम्ही जर या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी महिला असाल आणि आतापर्यंत जर फेब्रुवारी महिन्यापर्यंत हप्ते जर घेतले असतील, KYC प्रक्रिया पूर्ण केली असेल तर अशा लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून वगळण्यात येणार नाही। परंतु जर करता तुम्ही आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक केलं नसेल, उत्पन्नाची मर्यादा वाढली असेल, जर करता सरकारी नोकरीला तुमच्या घरामध्ये एखादा व्यक्ती मुलगा वगैरे लागला असेल, पेन्शनधारक या ठिकाणी पेन्शन घेत असतील तर अशा महिलांना या ठिकाणी लाभ मिळणार नाही। तसेच अनेक महिला या ठिकाणी विधवा आहेत, जर ते आता संजय निराधार योजनेचा लाभ घेत असतील आणि लाडकी बहीण योजनेचा पण लाभ घेत असतील तर अशा लाडक्या बहिणींना अजिबात या ठिकाणी 1 रुपया सुद्धा देऊ नका, अशा प्रकारची सूचना या ठिकाणी सांगण्यात आल्या। मग आज कोणत्या गोरगरीब आता गरजू महिलांना पैशांचं वितरण होण्याची शक्यता सूत्रांमार्फत वर्तवण्यात आल्या, बघा त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं मागच्या वेळी ज्या जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा त्या ठिकाणी पैशांचं वितरण झालं होतं तर त्या बँका म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बँका, जसं की स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस
अशा बँकामध्ये सर्वात पहिल्यांदा सरकार पैसे सोडत असतं, कारण या बँकामध्ये सर्वात जास्त महिलांनी खातं उघडलेलं असतं. तुम्ही पण यापैकी कोणत्याही एका बँकेत खातं उघडलं असेल तर तुमच्यासाठी आज या ठिकाणी पैशांचं वितरण जमा होण्याची शक्यता सूत्रांमार्फत वर्तवण्यात आल्या. तर बघा, सर्वात पहिल्यांदा आपण पाहूया कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जमा होण्याची शक्यता आहे. तर बघा, या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जिल्हा, त्यानंतर नांदेड जिल्हा, परभणी, लातूर, नांदेड, त्यानंतर इकडचा जिल्हा जालना, त्यानंतर इकडचा जिल्हा बघितलं तर कोकण साईडचा कोल्हापूर, त्यानंतर त्या ठिकाणी रायगड, रत्नागिरी, त्यानंतर सिंधुदुर्ग, इकडे सातारा, त्यानंतर इकडं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचे जिल्हे अकोला, धुळे, चंद्रपूर, गोंदिया. तर या जिल्ह्यामध्ये सुद्धा लवकरच लाडकी बहीण योजनेचा मार्च महिन्याचा हप्ता देखील जमा होण्याची शक्यता सूत्रांमार्फत वर्तवण्यात आल्या. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.